नमस्कार, ॲस्ट्रोविजन मराठी या माझ्या आणि तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये मी चंदना तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण मीन या राशीचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत। राशीचक्रातील मीन ही शेवटची रास आहे। मेष राशीपासून मी वार्षिक भविष्य द्यायला सुरुवात केली। मी मेष राशीपासून वार्षिक भविष्य पब्लिश केले आणि आज आपला शेवटचा एपिसोड आहे। शेवटचा इन द सेन्स राशीचक्रामधली शेवटची रास ज्याच्यावर आपण प्रकाश टाकणार आहोत। तर मी छोटीशी नेहमीप्रमाणे स्क्रिप्ट बनवलेली आहे। तर तिथे जाण्याआधी मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते। ह्या राशीचक्राच्या भागानंतर मी एक भाग आणणार आहे, तो म्हणजे व्रतवैकल्ये आणि पूजा अर्चा किंवा पूजा अर्चा आणि व्रतवैकल्ये असा एपिसोड असतील, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची व्रत आणि वैकल्य जी महाराष्ट्रात किंवा आपल्या हिंदुस्थानामध्ये अस्तित्वात होती त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे। कोणतीही अंधश्रद्धा पसरवायची माझी इच्छा नाही। मी तुम्हाला हे आधीच स्पष्ट करते आहे की ती फक्त इन्फॉर्मेशन असणार आहे, म्हणजे माहिती असणार आहे। मी कोणत्याही प्रकारचं ज्ञान पाजळत नाहीये किंवा त्याच्यातून पाजळणार नाही आहे। त्याशिवाय माझी अशीही इच्छा नाही की ती व्रतवैकल्ये करावीत किंवा पण अशी जी व्रतवैकल्ये होती ती फार प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये चालू आहेत आणि खूप जण ती करीतही असत। आणि आता मला माहित नाही किती जण व्रत वैकल्ये करतात, पण त्याच्या एक ठराविक पद्धती होत्या आणि त्या पद्धतीने ते उपास तपास वगैरे केले जायचे किंवा पूजा अर्चा केल्या जायच्या। अजूनही आपल्याकडे काही प्रथा आहेत, जसं आपण मुलामुलींचं नवीन लग्न झालं की सत्यनारायणची पूजा असते किंवा प्रत्येक घरामध्ये कधी कधी घातली जाते, सत्यनारायणाचे होम हवन घातले जातात, वास्तुप्रवेश असतात किंवा एखाद्या बिल्डिंग मध्ये दरवर्षीची पूजा ठरलेली असते। तर अशा प्रकारच्या पूजा किंवा व्रतवैकल्ये, त्यामध्ये लागणारं साहित्य, त्या व्रतवैकल्ये करायच्या पद्धती, त्यामध्ये लागणारे मंत्र, अशा प्रकारचे एपिसोड असतील। आणि हे जे 12 राशींचं राशीचक्र आहे, हे भाग पब्लिश झाल्यानंतर मी ते भाग घेऊन येणार आहे, सिरीज घेऊन येणार आहे। आणि त्याशिवाय बाकीचे जे माझे विषय आहेत, जसं वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हस्तरेखाशास्त्र, फेंगशुई, मंत्रशास्त्राचे एपिसोड पण चालू आहेत। मंत्रशास्त्र अजून संपलेलं नाहीये, मी तात्पुरते थांबवले आहेत, मी त्याच्यावर अभ्यास करते आहे आणखीन। तर ते सुद्धा एपिसोड आहे, ते तुम्हाला त्याचे व्हिडिओ सुद्धा मिळत जातील। त्याशिवाय रत्नशास्त्रावरचा माझा अभ्यास चालू आहे आणि त्याचे एपिसोड सुद्धा मी पण बनवणार आहे। तर त्याशिवाय मी तुम्हाला सांगितलं की आपलं सप्तचक्रांवर सुद्धा मला एपिसोड बनवायचे आहेत आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल अभ्यासाकरिता। तर धन्यवाद माझं ऐकून घेतल्याबद्दल। माझ्या चॅनलवर जे कोणी व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद। तर बघा, नेहमीप्रमाणेच मी मीन राशीची जी आहे गोचर पत्रिका मांडलेली आहे आणि ही फेब्रुवारीची गोचर आहे, कारण जानेवारी महिना आता निघून गेलेला आहे। कन्या राशीचे आधीचे म्हणजे जवळजवळ सिंह राशीपर्यंतचे, मेष ते सिंह राशीचे जे एपिसोड होते ते जानेवारीच्या गोचरीप्रमाणे मी केले होते। आणि ही जी कन्या राशीपासूनचे आता मीन राशीपर्यंतचे जे व्हिडिओ तुम्ही पाहताय किंवा तुम्ही बघितले, ते सर्व फेब्रुवारीच्या गोचर पत्रिकेने मी तयार करते आहे। तर गोचर पत्रिका म्हणजे काय,
हे मी तुम्हाला सांगितलं. आणि वार्षिक राशी भविष्य काढण्यासाठी गोचर पत्रिकाच लागते. गोचर पत्रिकेवरूनच वार्षिक राशी भविष्य काढलं जातं. फक्त ही जी गोचर पत्रिका आहे ती तुम्हाला दाखवली जात नाही किंवा तुमच्या समोर येत नाही, कारण मोस्टली तुम्ही गोचर पत्रिकेचं जे भविष्य असतात ते टीव्हीवर पाहता किंवा ते पेपरामध्ये छापलं जातं, वर्तमानपत्रामध्ये वाचता किंवा यूट्यूब चॅनलवर तुम्ही वार्षिक राशी भविष्य सांगताना ऐकले असेल. तर असो मी मध्ये मध्ये तुम्हाला वार्षिक भविष्य कसं काढतात ह्याची खूप माहिती दिलेली असते की कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो वार्षिक राशी भविष्य बनवण्यासाठी. तर मीन रास मध्ये हे प्रथम जे स्थान आहे, प्रथम स्थानामध्ये जर 12 आकडा असेल तर तुम्ही मीन राशीचे आहात. आता आपण एकंदर ग्रहस्थिती बघूया. मीन राशीमध्ये राहू आहे, मेष राशीमध्ये गुरु आहे, वृषभ राशीमध्ये कोणताही ग्रह नाही, मिथुन राशीमध्ये कोणताही ग्रह नाही, कर्क राशीला कोणताही ग्रह नाहीये आताच्या गोचरीमध्ये, 5 म्हणजे सिंह रास कोणताही ग्रह नाहीये, 6 मध्ये केतू आलेला आहे, 7 म्हणजे तुळ रास चंद्र आलेला आहे, नंतर 8 म्हणजे वृश्चिक राशीत काही नाहीये, धनु 9 म्हणजे धनु राशीला शुक्र आणि मंगळ आहेत, मकर राशीला रवी बुध आहेत आणि 11व्या स्थानी किंवा 12व्या स्थानी व्ययस्थानामध्ये 11व्या राशीमध्ये शनी आहे. तर अशा प्रकारे फेब्रुवारीची गोचर आहे. आणि मीन रास मी तुम्हाला म्हणजे मी मागे पण सांगितलं की आता जो शनी आहे बघा, शनीची स्थिती इथे आहे म्हणजे व्ययामध्ये 11व्या स्थानामध्ये. हे 11 कुंभ रास आहे आणि कुंभेला शनी आलेला आहे आणि कुंभ हे शनीचं स्वघर आहे. मकर आणि कुंभ ही शनीची स्वघर आहेत. तर शनी आपल्या घरात आहे तूर्त आणि मकर राशीतून शनी कुंभेमध्ये गेलेला आहे. मकर राशीचा 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे, तर कुंभ राशीचा 7.5चा मधला टप्पा चालू आहे आणि मीन राशीचा 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. म्हणजे मीन राशीला 7.5 ती नुकतीच चालू झालेली आहे आणि ती पहिल्या टप्प्यात आहे. तर प्रत्येक घरामध्ये शनी 2.5 वर्ष राहतो. मकरेमध्ये 2.5 वर्ष कंप्लीट करून शनी कुंभेला गेलेला आहे. इथे शनी 2.5 वर्ष पूर्ण करून मीन राशीमध्ये जाईल आणि त्यानंतर मेष राशीमध्ये जाईल. तेव्हा तुमच्या राशीतून गेल्यानंतर म्हणजे मीन रास पूर्ण करून गेल्यानंतर तुमचा 7.5चा शेवटचा टप्पा चालू होईल. तर तुम्हाला कळलं असेल 7.5 बद्दल. आता आपण दृष्ट्या बघूया. तर बघा, गुरु प्रथम स्थाना ह्या मेष राशीत आहे, द्वितीय स्थानामध्ये हे द्वितीय स्थान आहे. द्वितीय स्थानामध्ये मेष रास आलेली आहे आणि मेष राशीचा गुरु आहे आणि गुरुच्या दृष्ट्या असतात 5, 7, 9. तर त्याप्रमाणे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पिवळ्या रंगाने जे मी दाखवलेलं आहे राऊंड किंवा मार्किंग दाखवलेली आहे, जी पिवळ्या रंगाची खूण तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, त्या तिथे गुरुच्या दृष्ट्या पडत आहेत 5, 7, 9 आणि ती स्थानं गुरु प्रभावित करतो. पुढचा राहूच्या दृष्ट्या आहेत 5, 7, 9 आणि 12. त्याप्रमाणे आपण बघूया. राहू इथे प्रथम स्थानामध्ये आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर निळ्या खुणेने मी जे दाखवलेलं आहे किंवा निळ्या रंगाचे मी राऊंड जे घेतलेले आहेत त्या राहूच्या दृष्ट्या आहेत आणि राहूमुळे ती पर्टिक्युलर स्थानं प्रभावित होत आहेत. पुढे शनीच्या दृष्ट्या असतात 3, 7, 10. तर त्याप्रमाणे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. काळ्या रंगाने किंवा काळ्या राऊंडने मी ज्या दृष्ट्या घेतलेल्या आहेत त्या शनीच्या दृष्ट्या आहेत आणि
ती 3 स्थानं पर्टिक्युलर ती 3 स्थानं शनीच्या दृष्टीमुळे प्रभावित होत आहेत. त्याशिवाय मंगळाची दृष्टी 4, 7, 8 त्याप्रमाणे मंगळ इथे आहे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर लाल रंगाने दाखवलेल्या जी दृष्ट्या आहेत त्या मंगळाच्या आहेत. तर बाकीच्या दृष्ट्यांचा आपण सहसा विचार करत नाहीत, कारण मी तुम्हाला त्याचं कारण पण सांगितलं की ते ग्रह जे आहेत ते मोस्टली एकच महिना एका घरामध्ये राहतात, त्यामुळे त्यांची सतत दृष्टी बदलत असते. त्यामुळे त्या ग्रहांचा जास्त विचार केला जात नाही. वार्षिक राशी भविष्य पाहताना राहू, गुरु, नंतर केतू, जे जास्त काळ राहणारे ग्रह आहेत, शनी, हे जास्त काळ राहणारे, एका घरात जास्त काळ घालवणारे ग्रह आहेत, तर त्यांच्या दृष्टीने वार्षिक भविष्य पाहिलं जातं, ना की एक महिन्याने रास बदलणाऱ्या ग्रहांच्या दृष्टीनं. तर म्हणून शनी, गुरु, राहू, केतू यांचा जास्त विचार केला जातो. कधी पण बघा तुम्ही जर तो राशी भविष्य ऐकलं असेल तर राहू, गुरु, शनी ह्यांचा जास्त विचार किंवा ह्यांचा जास्त उच्चार केलेला तुमच्या कानी येईल. रवी, बुध हे जे ग्रह आहेत ते एक महिना, जे शुक्र ह्यांची दृष्टी पण एकच असते. गुरुच्या दृष्ट्या जशा आहेत 3 किंवा राहूच्या 4 दृष्ट्या आहेत, केतूच्या 4 दृष्ट्या आहेत, नंतर शनीच्या 3 दृष्ट्या आहेत. त्याप्रमाणे ह्यांना दृष्ट्या नसतात 3, 3, 4, 4. शुक्र, मंगळ हे जे शुक्र किंवा बुध आहे किंवा चंद्र आहे ह्यांच्या दृष्ट्या फक्त एकच आहेत, म्हणून ह्यांचा एवढा पण विचार केला जात नाही. मात्र गुरु, शनी, राहू ह्यांना वेगवेगळ्या दृष्ट्या असतात, अनेक दृष्ट्या असतात, म्हणून वार्षिक भविष्य पाहताना त्या सर्व दृष्ट्यांचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, मी तुम्हाला दृष्ट्या पण समजून दिलेला आहे. तुम्हाला पत्रिका सांगितलेली आहे. गोचर म्हणजे आजची पत्रिका, आज ग्रहस्थिती काय आहे हे दाखवणारी पत्रिका, आणि वार्षिक भविष्य पाहताना गोचर पत्रिकावरूनच वार्षिक भविष्य पाहिलं जातं. चला, मी पुढे स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे, त्या स्क्रिप्टकडे आपण जाऊ. मला वाटतं मला फाईल ओपन करावी लागेल. 1 मिनिट, मी फाईल ओपन करून घेते. हे बघा आलं. वार्षिक राशीफळ 2024, 12वी रास मीन. राशी अक्षरे आहेत दी, दू, थ, झ, य, दे, दो, सा आणि ची. तर आता आपण पुढे बघूया. मीन राशीसाठी संपूर्ण वर्ष हे चढ उतारांनी भरलेले असेल. आर्थिक स्थिती ही यावर्षी बेताची असेल. पैसा येईल पण तेवढाच पैसा खर्च सुद्धा होऊ शकतो, कारण तुमच्या राशीला 3.5 नुकतीच चालू झालेली आहे. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. ही द्विस्वभाव रास, स्त्री रास आहे. बघा, मीन राशीची जी रास आहे ती द्विस्वभाव रास आहे. आता द्विस्वभाव रास मीन राशीला का म्हणतात, तर मीन राशीचा स्वामी गुरु आहे आणि धनु राशीचा स्वामी सुद्धा गुरु आहे. तर 2 राशींना मिळून एकच गुरु स्वामी आहे, तो म्हणजे गुरु, म्हणून ही द्विस्वभाव रास आहे. तर ती स्त्री रास आहे आणि ही व्ययस्थानाची, मोक्ष आणि संतांच्या प्रेमाची रास आहे. या व्यक्तींचा स्वभाव परोपकारी, सामाजिक असतो. भूतदया मुळातच या राशीमध्ये आहे. उच्च ध्येय असलेली आत्मज्ञानी रास आहे, पण कित्येक वेळा गर्विष्ठपणा, आळशीपणा असे दुर्गुणही दिसून येतात. तर ही अतिशय चांगली रास आहे. पण जशा सगळ्या राशी आहेत, काही प्लस पॉइंट आहे, काही मायनस पॉइंट आहेत. तर सत्वगुण आणि रजोगुण असे दोन्ही प्रकारचे गुण प्रत्येक राशीला आणि प्रत्येक ग्रहांना असतात. जसा माणसांचा स्वभाव असतो, काही प्लस मायनस असतात गुण माणसाचे, तसंच ग्रह सुद्धा आपल्यासारखेच असतात माणसांप्रमाणे. त्यांना काही चांगले गुण असतात त्यांच्यामध्ये, काही त्यांना दुर्गुण असतात.
मीन राशीची 7.5 सुरू झालेली आहे आणि आता ती पहिल्या टप्प्यात आहे. लवकरच कुंभ राशीतील शनीचे संक्रमण मीन राशीत होईल आणि मीन राशीचा मधला टप्पा सुरू होईल. तुमचा व्यक्तिमत्वाचे ऑडिट सुरू झालेले आहे. इथे मीन राशीचा पहिला टप्पा हवा आहे, मधला नाही. तर हे तुम्ही करेक्शन करा जरा, कारण शनी जो आहे, शनी कुंभ राशीला शनी आहे आणि शनी मधल्या टप्प्यात आहे आता आणि मीन राशीला 7.5 सुरू झालेली आहे. या घराची 2.5 वर्ष, ह्या घराची 2.5 वर्ष आणि ह्या घराची 2.5 वर्ष, असे 3 टप्पे मिळून किंवा 3 राशी मिळून 7.5 गृहीत धरली जाते. तर शनी आता 11व्या कुंभेला आहे आणि नंतर तो मीनेत जाणार आहे. तर मीनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. तर प्लीज इथे तुम्ही करेक्शन समजा. तर मीन राशीत होईल आणि मीन राशीचा मधला टप्पा नाही, तर मीन राशीचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. हे अवधानाने झाले आहे, तर क्षमा असावी. तुमच्या व्यक्तिमत्वाची ऑडिट सुरू झालेली आहे. गुरु मेष राशीत द्वितीय स्थानामध्ये आहे. बघा, गुरु जो आहे मेष राशीमध्ये हे द्वितीय स्थान आहे आणि मेष राशीला गुरु आहे आणि गुरुची दृष्टी प्रत्येकी रिपुस्थान, आयुष्यस्थान आणि कर्मस्थानावर आहे. हे बघा, हे रिपुस्थान, आयुष्यस्थान आणि कर्मस्थान. तर या ठिकाणी जी आहे ती गुरुची दृष्टी आहे, पिवळ्या रंगाने मी दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे राहू प्रथम स्थानामध्ये मीन राशीत आहे आणि सूतस्थान, जयस्थान, भाग्यस्थान आणि व्ययस्थानावर राहूची दृष्टी आहे. तर राहूची दृष्टी हे बघा, हे आहे सूतस्थान म्हणजे पुत्रस्थान, ह्याला सूतस्थान किंवा पुत्रस्थान म्हणतात. नंतर हे विवाहस्थान, नंतर हे भाग्यस्थान आणि हे व्ययस्थान. सूतस्थान, जायास्थान म्हणजेच विवाहस्थान. हे बघा, जायास्थान मी तुम्हाला आता दाखवले, हे ह्याला जायास्थान किंवा विवाहस्थान म्हणतात, ह्याला भाग्यस्थान म्हणतात आणि ह्याला व्ययस्थान म्हणतात. ह्याला सूत म्हणजे पुत्रस्थान म्हणतात किंवा पंचम म्हणतात. शनी स्वघरात कुंभ राशीत आहे आणि शनीची दृष्टी कुटुंबस्थान, रिपुस्थान आणि भाग्यस्थानावर आहे. हे कुटुंबस्थान, हे रिपुस्थान आणि हे भाग्यस्थान, इथे शनीची दृष्टी आहे. तर हा एवढं तुम्हाला समजलं असेल. या वर्षीचा पूर्वार्ध अधिक अडचणींनी भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे, सहकर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. हे बघा, तुम्हाला एकतर 7.5 चालू झालेली आहे आणि बघा, शनीची जी दृष्टी आहे ती भाग्यस्थानावर आहे. त्याशिवाय राहूची दृष्टी जी आहे ती भाग्यस्थानावर आहे. तर शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह अशुभ समजले जातात आणि त्यामुळे त्यांच्या दृष्ट्या सुद्धा अशुभ समजल्या जातात. जरी ते शुभ स्थानात आले तरी त्यांच्या दृष्ट्या अशुभ आहेत आणि तरी सुद्धा ते थोडाफार परिणाम करतातच. तर भाग्यस्थानावर शनीची आणि राहूची दृष्टी आल्यामुळे तुमचं पूर्ण भाग्य हे अशुभ दृष्टीने कॅप्चर झालेलं आहे असं आपण म्हणूया. तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण येणार आहे. त्यातून तुमची 7.5 पण चालू आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे वर्ष थोडंसं प्रॉब्लेमने भरलेलं किंवा अडचणींनी भरलेलं असं जाणार आहे. तर ते मी पहिलीच सांगितलेलं आहे. यावर्षीचा पूर्वार्ध आर्थिक अडचणींनी भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे, सहकर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. या सर्वांचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. साधारण मे पर्यंतचा काळ आर्थिक बाबतीत खूप अडचणीचा राहील. व्यापाऱ्यांनाही आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल. त्यानंतर थोडासा दिलासा मिळू शकतो, कारण 1 मे 2024 रोजी गुरुचे संक्रमण तुमच्या जीवनात परिवर्तन आणेल. यावेळी गुरु द्वितीय स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करणार आहे
वर्षाचा उत्तरार्ध आल्यावर तुमचे भाग्य झेप घेईल. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला फायदा होईलच असे नाही, कारण तुमच्या राशीचा 7.5चा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. कुटुंबात असणाऱ्या बघा, गुरु तुमचा इथे आहे आणि मे महिन्यामध्ये 2024 मे महिन्यामध्ये गुरु वृषभ राशीत संक्रमण करेल. आणि जसा गुरु वृषभ राशीत संक्रमण करेल त्याबरोबर गुरुच्या दृष्ट्या सुद्धा बदलतील. म्हणजे आता ह्या रिपुस्थानामध्ये जी दृष्टी आहे ती विवाह स्थानावर केंद्रित होईल. जी ह्या आयुष्यस्थानावर तुम्हाला दृष्टी दिसते आहे ती भाग्यस्थानामध्ये जाईल. आणि इथे जी कर्मस्थानावरची दृष्टी आहे ती लाभातमध्ये जाईल. हे लाभस्थान आहे इथे. त्यामुळे जसा गुरुची ट्रान्सिट होईल वृषभ राशीत त्याप्रमाणे तुमचं भाग्य सुद्धा बदलेल. आता गुरुच्या 3 पैकी 2 दृष्ट्या या अशुभ स्थानामध्ये आहेत. एकतर आयुष्यस्थान किंवा मृत्यूस्थान, ह्याला मृत्यूस्थान पण म्हणतात, तर त्या स्थानामध्ये गुरुची दृष्टी पडत आहे. शिवाय रिपुस्थानावर रोगस्थान, ह्या स्थानाला रोगस्थान पण म्हणतात आणि हे आपण अशुभ स्थान आहे. तर गुरुच्या 3 दृष्ट्यांपैकी 2 दृष्ट्या ह्या शुभ स्थानात गेलेल्या आहेत. त्यामुळे गुरु तुम्हाला उत्तरार्धामध्ये जास्त फायदा देईल. पूर्वार्धापेक्षा गुरुचा पूर्वार्धामध्ये गुरुचा तुम्हाला काही लाभ मिळणार नाही. हा गुरु आता तुमच्या ह्या नोकरी कर्मस्थानामध्ये आहे, पण तो 1 मेला लाभस्थानात जाईल. तर तुम्हाला लाभ होतील वेगवेगळ्या प्रकारचे. तर तुमचं भाग्य बदलेल. तुमच्या भाग्यामध्ये थोडीशी उभारी येईल. पण हे राहू आणि शनी मात्र इथेच राहणार आहे या वर्षभर. आणि काही ना काहीतरी अडचणी तुम्हाला येतच राहतील. पण गुरु जसा ट्रान्सिट घेईल त्यामुळे तुमचं भाग्य थोडंसं उंचावेल आणि थोडासा तुम्हाला रिलीफ मिळेल, हे नक्की. कुटुंबात असणाऱ्या सदस्यांबरोबर मतभेद होतील. घरातील आत्ताचा पूर्वार्ध तुमचा कसा असेल, 2024चा पूर्वार्ध म्हणजे साधारण जून पर्यंतचा काळ, ह्याचं वर्णन चाललेलं आहे. तर कुटुंबात असणाऱ्या सदस्यांबरोबर मतभेद होतील का ते मी तुम्हाला सांगितलं. शनीच्या आणि राहूच्या दृष्ट्या कुठे आहेत आणि गुरु कुठे आहे आणि त्याची दृष्टी कुठे पडते आहे हे पण मी सांगितलं. तर ह्या सर्व गोष्टींमुळे कुटुंबात ताणतणाव होईल. नोकरीच्या ठिकाणी ताणतणाव असतील. तर सगळ्या दिशेने तुम्हाला ताणतणावांनी घेरलेलं असेल. त्यातून तुमचा 7.5चा टप्पा पण चाललेला आहे. कुटुंबात असणाऱ्या सदस्यांबरोबर मतभेद होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी प्रॉपर्टी किंवा वडिलोपार्जित घर, जमीन जुमला यांचे वादविवाद होऊ शकतील. मुलांची शैक्षणिक प्रगती मंदावेल. करिअर जे करीत आहेत त्यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागू शकतो. यांचेही भाग्य मे नंतर उजळून येईल. म्हणजे जे शिकतायत, विद्यार्थी जीवनात आहेत किंवा जे करिअर करतायत किंवा जे उच्च शिक्षण करणारे आहेत त्या सर्वांना अडीअडचणींचा सामना करावा लागेल त्यांच्या जीवनामध्ये, जर ते मीन राशीचे असतील तर. उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी विदेशी जायचे असेल तर जून पासून प्रयत्न चालू करू शकतील. कारण जून मी तुम्हाला सांगितलं मे मध्ये गुरुचं संक्रमण आहे. त्यानंतर तुमचा चांगला कालावधी असेल. 7.5चा प्रकोप तुमच्या स्वास्थ्यावरही दिसून येईल. कफाचा त्रास होईल. उत्सर्जन संस्थेसंबंधीच्या तक्रारी निर्माण होतील. पायाचे दुखणे, हाडांच्या संबंधित त्रास होतील. आता शनी जो आहे तो हाडांच्या संदर्भात त्रास निर्माण करतो. नंतर जो गुरु आहे तो पोटाच्या किंवा उत्सर्जन संस्थेचे कफाचे विकार जे आहे ते शनीमुळे पण होतात. कारण शनी जो आहे तो वायुतत्वाचा ग्रह आहे आणि गुरु जो आहे तो अग्नितत्वाचा गुरु आहे. त्यामुळे तुम्हाला पित्त पण असणार, पित्ताचा पण त्रास होईल आणि वायूमुळे तुम्हाला वायूचा पण प्रकोप होईल, वाताचा त्रास होईल. तर अशा प्रकारे जे आहे ते आपण अभ्यासतो.
तर जे नवीन जे शिकतायत ज्योतिष तर त्यांनी माझा व्हिडिओ नक्की बघावा, तर त्यांना भरपूर नॉलेज मिळेल की वार्षिक भविष्य आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा कशा प्रकारे विचार केला पाहिजे. तर उत्सर्जन संस्थेच्या संबंधीच्या तक्रारी निर्माण होतील, पायाचे दुखणे, हाडांच्या संबंधित त्रास होतील, पोटाच्या तक्रारी उद्भवतील, पोट दुखणे, पोटात वायू तयार होणे, अपचन असे त्रास वारंवार होत राहतील. पुढे प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी 2024 हे वर्ष तितकेसे अनुकूल वाटत नाही. प्रेमातील रुसवे फुगवे कायम राहतील आणि वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ कमी मिळेल. नकारात्मक वातावरणाचा काळ असेल आणि याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी तुम्ही स्वतःला प्रसन्न ठेवलं पाहिजे. ध्यानधारणा, योग किंवा पुस्तक वाचणे असे मन गुंतून राहील असे छंद जोपासणे चांगले, कारण ही ग्रहस्थिती कायम राहणार नाही आहे, ती बदलणार आहे. विवाह इच्छुकांनी जून महिन्यानंतर विवाहाचा विचार करावा. बघा, हा जो पूर्ण स्ट्रेस आहे त्यामुळे तुमचं आरोग्य जे आहे बिघडू शकतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला एखाद्या छंदामध्ये गुंतवलं, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा छंद असेल, म्युझिक आवडत असेल, तुम्ही संगीत शिकत असाल, पुस्तकं वाचत असाल किंवा अजूनही तुमचे काही छंद असतील तर त्या छंदामध्ये तुम्ही मन गुंतून घ्या. जेव्हा तुम्ही एकटे पडाल तेव्हा तुम्हाला एकटेपण जाणवणार नाही. या छंदामुळे तुम्ही तुमच्या एकटेपणामध्ये ह्या गोष्टींचा अभ्यास करू शकता. शनीची 10वी दृष्टी भाग्यस्थानावर आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत अडचणी येतील. मी हे तुम्हाला मघाशीच सांगितलं की शनीची जी आहे ती दृष्टी 3, 7, 10 या शनीच्या दृष्ट्या आहेत. तर शनीची 10वी दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडलेली आहे. भाग्यस्थानावर आल्यामुळे राहूची आणि शनीची दृष्टी तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये अडचणी होतील आणि तुमची प्रत्येक कार्य जी आहेत ती विलंबाने व्हायला लागतील. पण शनी तुमचा राशीस्वामी असल्याने तुम्हाला जास्त नुकसानदायक होणार नाही. एप्रिल महिन्यात बुध वक्री होणार आहे. आता याचंही भान तुम्हाला ठेवावं लागेल. एप्रिल महिन्यामध्ये बुध वक्री होणार आहे. अशा वेळी कोणत्याही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. पैसे गुंतवणे, उधारी देणे, जमिनी खरेदी करणे, घर बांधणे अशी महत्त्वाची कामे पुढे ढकलल्यास उत्तम. हे वर्ष अशा कामांसाठी अनुकूल नाही आहे. उपाय म्हणून तुम्ही तुमचा राशीस्वामी शनीच्या मंत्राचा जप कायम करावा. राशीस्वामी शनीच्या मंत्राचा जो जप आहे तो तुम्ही करावा. तुम्हाला माहिती आहे शनीचा मंत्र ओम प्राम प्रीम प्रॉम सह शनीश्वराय नमः हा शनीचा बीज मंत्र आहे. शनी या ग्रहाचा मंत्र आहे. तर तो शनी तुमचा राशीस्वामी असल्यामुळे त्या मंत्राचा जप तुम्ही कायम ठेवला तरी चालेल. त्याशिवाय शनीचा हा महामंत्र मी देत आहे. ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. तुम्हाला माहिती आहे की रविपुत्र शनी जे आहेत ते रविपुत्र आहेत आणि शंकराचे शिष्य आहेत. शंकराचे भगवान शिवशंकराचे ते शिष्य आहेत. किंवा शनीच्या बीजमंत्राचे रोज पठण करावे हे मी तुम्हाला आताच सांगितलं. पत्रिकेत शनी दोष असतील तर बघा, पत्रिकेमध्ये शनी दोष असेल तर, आता शनी दोष म्हणजे शनी आपल्या शत्रुग्रहांबरोबर असेल तर किंवा शनी नीच राशीमध्ये असेल तर, अशा प्रकारे जर शनी दोष असतील तर कोणता मंत्र तुम्हाला जपायचा आहे तर महामृत्युंजय मंत्र जो शिवाचा मंत्र आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मक्षीय मामुता. तर हा जो आहे हा तुमचा मंत्र परिचित आहे. हा मृत्युंजय मंत्र आहे. मृत्युंजय शंकराचा मंत्र आहे. तर हा तुम्ही जपायचा आहे. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की शनी जो आहे तो शिवाचा शिवशिष्य आहे किंवा शिवाचा शिष्य आहे. तर पुढे पण मंत्र आहे ओम शन्नो. इथला एवढ्या मंत्रात जरी तुम्ही जाप केला तरी खूप आहे. जो मृत्युंजय मंत्र आहे ओम शन्नो देवीर भिष्टय आपो भवन्तु पीतये शंयोर
अभीष्टवन्तु नः ओम शं शनैश्चराय नमः। तर हा एवढा मंत्र सुद्धा जर तुम्ही जाप केला रोज ठराविक क्वांटिटी मध्ये किंवा ठराविक संख्येमध्ये जर तुम्ही जाप केला तरी चालण्यासारखं आहे, किंवा शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा। आता इथे शिवाचा मंत्र, इथे शिवाचा संबंध काय हे तुम्हाला कळलं असेल। शनी ऍक्च्युली आपण शनीच्या मंत्रासाठी आपण शनीची शांती व्हावी किंवा शनीचा तुम्हाला 7.5चा पहिला टप्पा चालू झालाय तेव्हा शनी ग्रहाने कमीत कमी प्रकोप करावा किंवा शनीची शांती व्हावी किंवा ही 7.5ची जी वर्ष आहेत किंवा जे कालावधी आहे तो तुमचा शांततापूर्वक जावा, ह्यासाठी मी शनी मंत्राचा जाप आणि 7.5 तुमची चांगलीच व्हावी म्हणून हे मी सगळे मंत्र देते आहे। तर इथे शिवाचा संबंध काय असं तुम्ही कोणीही विचारू शकतं म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की शनी जे आहेत आपले शनी महाराज ते शिवाचे म्हणजे शंकराचे शिष्य होते। त्यामुळे ओम नमः शिवाय हा मंत्र जरी केला, पंचाक्षरी मंत्र आहे शिवाचा तरी चालणार आहे। त्याशिवाय आपली जी शिवपिंडी असते किंवा शिवलिंग असतं त्यावर जलाचा अभिषेक केला तरी जे आहे ते चालण्यासारखं आहे। तर तो ग्रहांप्रमाणे करायचा असतो। उदाहरणार्थ जर चंद्रदोष असेल पत्रिकेमध्ये, म्हणजे चंद्र राहू बरोबर असेल किंवा चंद्र नीच राशीत असेल किंवा चंद्र शत्रूं बरोबर पडलेला असेल, मूळ पत्रिकेमध्ये बोलते मी, गोचरीच्या पत्रिकेबद्दल नाही बोलत आहे मी। जी तुमची मूळ पत्रिका आहे त्याच्यामध्ये जर चंद्र अशुभ असेल तर तुम्ही सोमवारी पिंडीवर जी आपली शिवलिंग असतं त्याच्यावर जलाभिषेक करायचा आहे। जर मंगळ दोष असेल तर मंगळवारी करायचा आहे, जर बुध असेल तर बुधवारी, बुधाचा दोष असेल तर बुधवारी करायचा आहे जलाभिषेक। जर गुरु वाईट शत्रूंच्या कात्रीमध्ये आलेला असेल किंवा गुरुचा दोष असेल तर गुरुवारचा हा जलाभिषेक करायचा असेल। शुक्र आला असेल तर शुक्रवारी करायचा असेल। तर जर तुमचा शनी बिघडलेला असेल पत्रिकेमध्ये तर शनिवारच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक करायचा असतो। आणि जर रवी बिघडलेला असेल पत्रिकेमध्ये, तुमच्या मूळ पत्रिकेमध्ये, तर रविवारचा शिवलिंगावर जलाभिषेक करा। यामुळे तुमचे जे ग्रह दोष आहेत ते हळूहळू नाहीसे होतील। आणि हे जर तुम्ही श्रावणामध्ये केलं, मेन म्हणजे जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हा तर अधिकच चांगलं। तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला आज मीन राशीचं जे वार्षिक राशी भविष्य आहे ते समजावून दिलेलं आहे। तर आपली 12 राशींची ही सिरीज आता संपलेली आहे। हे व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या, कमेंट करायला विसरू नका की हे एपिसोड तुम्हाला कसे वाटले आणि तुम्हाला हे वार्षिक राशी भविष्य कळलं का ह्याचा मला रिप्लाय नक्की करा। तर मी तुम्हाला एक नजर दाखवते की मी पहिल्यापासून कोणकोणते एपिसोड घेतलेले आहेत आपल्या 12 राशी मेष राशीपासून। सॉरी, हे ऑर्डर मध्ये नाही आहे पण ह्याच्यामध्ये सर्व थंबनेल आलेले आहेत। बघा, हे धनुचं थंबनेल आहे धनुराशीचं, तर धनुराशीचा आपला व्हिडिओ पब्लिश झालेला आहे। कन्या राशीचा व्हिडिओ पब्लिश झालेला ही कन्या रास आहे। कर्क राशीचा आपला व्हिडिओ पब्लिश झालेला आहे। कुंभ राशीचा आपला व्हिडिओ पब्लिश झालेला आहे। मकर राशीचा व्हिडिओ आपला पब्लिश झालेला आहे। ही मीन रास आहे जी मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलेली आहे। नंतर मेष रास, मिथुन रास, अशा प्रकारे 12ही राशी आपल्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि 12ही राशींचे एपिसोड आपले झालेले आहे। तर मित्रांनो पुढच्या सिरीज पर्यंत नमस्कार, धन्यवाद आणि पूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी खूप खूप धन्यवाद।
माझ्या चॅनलवर ट्यून राहा आणि मी जे इतर व्हिडिओ बनवलेले आहेत जसे वास्तुशास्त्र, हस्तरेखाशास्त्र, फेंगशुई, ज्योतिषशास्त्र, मंत्रशास्त्र आणि आता जे नवीन 2 सिरीज मी आणणार आहे पूजा अर्चा आणि व्रतवैकल्ये आणि रत्नशास्त्र, तर नवीन माहिती मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.